शासनाच्या परिपत्रकाला तलाठ्यांनी दाखविली केराची टोपली. मुंबई. तलाठी मुख्यालय उपस्थित राहण्याबाबत शासनाने 18 ऑगस्ट 2023 रोजी एक परिपत्रक काढले. त्या परिपत्रकानुसार तलाठ्यांनी आपापल्या मुख्यालय उपस्थित राहण्याचे महसूल व वन विभागाने आदेश दिले आहे. परंतु त्या आदेशाची राज्यातील तलाठ्यांनी केराची टोपली दाखविली आहे. वास्तविक या आदेशामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की तलाठ्यांकडे इतर गावाचा कार्यभार आहे. त्यामुळे तलाठी रोज कोणत्या ना कोणत्या गावात उपस्थित राहतात. परंतु कोणत्या गावात आहे आणि किती वाजता आहे याचं वेळापत्रक दररोज ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय येथील नोटीस बोर्डवर लावणे आवश्यक आहे. परंतु राज्यातील तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात तलाठ्यांचे वेळापत्रक कधी दिसत नसल्याचा आरोप जनतेने केला आहे. पंचनामे, नैसर्गिक आपत्तीस्थळ पाहणी, वरिष्ठ कार्यालयाकडे असणाऱ्या बैठका, राजशिष्टाचार, पूरापत्ती व्यवस्थापन इत्यादी कामे तलाठी कार्यालयामार्फत केली जातात. त्या राज्यातील तलाठ्यांची 15,644 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 5,038 पदे रिक्त आहेत. त्या जागा भरल्या जाणार नाहीत तोपर्यंत तलाठी कर्तव्य बजावत असताना ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर आपले वेळापत्रक लिहिणे बंधनकारक आहे, असं परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे. परंतु सन 2023च्या परिपत्रकानुसार आजपर्यंत कुठल्याही महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी या पत्राचा पाठपुरावा केलेला नाही. पत्र काढून अधिकारी मुक्त झाले. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महसूल वन विभागाचे उपसचिव संजय पणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की 18 ऑगस्ट 2023 रोजी परिपत्रक काढलेले आहे. मुख्यालय हजर राहण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे आता नव्याने सूचना देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.